नमस्कार शेतकरी बंधूंनो, तुमच्या तूर पिकामध्ये 2 ते 3 पानावरती तण उगले आहे का? त्यासाठी कोणते तणनाशक वापरावे, किती प्रमाणात वापरावे आणि कोणत्या स्टेजला वापरावे याबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओला कुठेही स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा, अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे। तर मी आहे शेतकरी ॲग्रो क्लिनिक गंगापूर संचालिका अलिक्षा मनसुरी। बरेच शेतकरी बांधवांच्या तूर पिकामध्ये 2 ते 3 पानावरती तण उगलेले आहे आणि हे तण सूर्यप्रकाश, अन्नद्रव्य आणि पाणी यांच्याशी स्पर्धा करत असतात। यामुळे तुरीच्या उत्पादनात घट येत असते। तर यावरती प्रभावी नियंत्रण करण्यासाठी आज मी जबरदस्त असं तणनाशक सांगणार आहे। तर ते आदामा कंपनीचे शाक आहेत। यामध्ये प्रोपाक्विजाफोक 2.5% आणि इमाझेथ हायपर 3.75% हा घटक असून लांब आणि रुंद पानाचे म्हणजेच शिप्रट, वागनक, चिकटा, बरटी, हरळी सारखे तणाचे, तसेच रुंद पानाचे म्हणजे चिलमाट, मेथी, काँग्रेस, चिबुकाटा यांसारखे तणाचे प्रभावी नियंत्रण होणार आहे। तर याचे एकरी प्रमाणे 200 लिटर पाण्यासाठी 800 मिली या प्रमाणात फवारणी घ्यायची आहे। आणि फवारणीची योग्य वेळ आहे तूर पीक हे 21 दिवसाचे झाल्यानंतर आणि तूर पिकामध्ये 2 ते 3 पानावरती तण दिसल्यावर आपल्याला ही फवारणी घ्यायची आहे। किंवा तुम्ही BSF कंपनीचे ओडिसी हे औषध पण घेऊ शकता। हे पण जबरदस्त रिझल्ट देणारे प्रभावी तणनाशक आहे। तर यामध्ये इमाझोथ हायपर आणि इमाझोमॅक्स हे घटक असल्या कारणाने लांब आणि रुंद पानाचे दोन्ही वर्गातील तणाचे प्रभावी नियंत्रण होत असते। तर याचे एकरी प्रमाणे 200 लिटर पाण्यासाठी 40 ग्रॅम या प्रमाणात फवारणी घ्यायची आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फवारणी करताना घ्यावयाची काळजी। तर फवारणी करताना आपल्याला पाणी हे स्वच्छ असले पाहिजे, पाण्याचा pH मेंटेन असला पाहिजे, जमिनीत पुरेशी ओल असली पाहिजे आणि फवारणी भरगच्च दाट झाली पाहिजे। ते हे औषध घेण्यासाठी कुठे यायचं आहे? शेतकरी ॲग्रो क्लिनिक गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समिती समोर। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शेतकरी ॲग्रो क्लिनिक गंगापूर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा। तसेच आपली कुठलीही समस्या असेल तर कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा। धन्यवाद।